बांबर्डा घाटामध्ये ज्याची हत्या करण्यात आली तो पुलगाव शहराचा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री भरत नागपाल होता आणि हा पूर्वनियोजित कट होता असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या ठिकाणी याच्यासोबत जे 5-6 लोक गेले आणि स्वतः भरत नागपाल त्या ठिकाणी घाटावर गेला. काहीतरी पैशाविषयाचे त्यांचे वाद असेल, त्याच्याबद्दल मला माहिती नाही. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर घाटामध्ये गाडी उतरवल्यानंतर त्या ठिकाणी JCP आणि पोकलँड लावून रस्ता बंद करायचा आणि तलवारीने हल्ला करायचा आणि त्यानंतर भरत नागपालला तलवारीने हल्ला केल्यानंतर पाण्यात बुडून बुडून मारायचं, मेला की नाही म्हणून पाहायचं. हा अत्यंत वेदना देणारा निर्गुण खून त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. सुरुवातीला मी चंद्रपूर SP सोबत ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साधारण 20 ते 22 लोक त्या ठिकाणी होते अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर 2 दिवसांनी संख्या कमी झाली, ती 17वर आली. त्यानंतर पुन्हा संख्या कमी झाली, ती 14वर आली. मला याच्यामध्ये कुठेतरी तपासामध्ये सुद्धा काहीतरी गडबड वाटते आहे, म्हणून मी या महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा विषय त्या ठिकाणी लावला आणि त्या ठिकाणी CIDची चौकशी होण्यात यावी, निपक्ष चौकशी होण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये मागणी केली.